नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पार्थ आता नंदिनीला भेटायला आलेला असतो. तर नंदिनी म्हणते की असं काय महत्त्वाचं तुम्हाला बोलायचं होतं. तेव्हा पार्थ म्हणतो की काव्याची प्रीमियर एक्झाम सुरू होणार आहे, त्याचमुळे काव्याच्या एक्झामची पुस्तकं देण्यासाठी पार्थ नंदिनीला भेटायला आलेला असतो. नंदिनी पार्थला म्हणते की एवढं प्रेम करता तुम्ही काव्यावर, तिच्याविषयी कडवटपणासाठी जराही जागा नाही आहे तुमच्या मनामध्ये. तर दुसरीकडे आपण पाहतो की काव्या जात असते तर काही गुंड तिची छेड काढत असतात. एकाच वेळी दोघ्या भावासोबत अफेअर करणारी हीच मुलगी आहे असं ते काव्याला म्हणत असतात. पण मात्र काव्या त्यांना काहीही उत्तर देत नाही आणि त्यांचं बोलणं ऐकून घेत असते. पण त्याचवेळी तिथे नंदिनी येते. आता नंदिनी रागातच त्या गुंडांच्या कानाखाली वाजवते. त्यावेळेस तो गुंड बोलतो की ह्याच मुलीने तुझं आयुष्य बर्बाद केलं आहे आणि तू आमच्यावरच हात उचलतेस का. नंदिनी म्हणते की ही माझी लहान बहीण आहे आणि माझं मुळात आयुष्य बर्बाद झालेलंच नाही आहे, असं बोलून त्या मुलाच्या आणखीन एक कानाखाली वाजवते. सगळ्यांसमोर नंदिनी काव्याची ठामपणे बाजू मांडते. तर काव्याला आता खूपच छान वाटलेलं असतं की आपल्या ताईने आपल्याला माफ केलं आहे. पण दुसरीकडे लांब उभा राहून पार्थ हा सगळा प्रकार बघत असतो. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.